ते देखा आमच्या गावांची एसटी 6ची एसटी आता चाललंय आणि आले बस स्टॉपवर जस्ट. आणि देखा चोलट सुरुवातीला आज दिसते आपलं. किती 1 किलो जायलो काय काकी? हो काकीचं आपणच बिजी आहे. तर बस स्टॉपवर आल्या आणि या सुरुवातीलाच मावरा आता बाजार करणे आले एसटी. आणि आता थोडासा मावरा इकावचा आहे तर हे आता आहे काय सुकाय वाटतं. सुकावला पण या काय तर निंबार पडते ते लेपी सुकावल्यात दिका लगेच. आणि या पापलेट रावस आहे, रावस सरगो पापलेट ही रवणी बोलतात ते रवणी. तैसं मासा आता. अच्छा आमचे 22 तो बारकूचा बाजार बसत. माकल्या पण आहेत. आपल्याच भाषेत बोलावचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. संध्याकाळचा 6 वाजता 6:15 वाजता. तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तर माहोल दाखवला आता 6ची गाडी गेली आणि आमच्या बस स्टॉपवरचा पहिले माहोल दाखवला आणि तैसं जायला आता आमच्या बंदरावर. तर या टाईम येऊचा म्हणजे कारण म्हणजे आता धंद्याला गेलेले होरी येवायला सुरुवात होईल. तर सध्या श्रावण महिना आहे, चोलटांचा सीझन आहे. सायंशाच्या जाळ्यानं जातात खोल समुद्रात. सकाळचं 4-5 वाजता जातात ते आता डायरेक्ट संध्याकाळी बहुतेक 7 वाजता येवायला सुरुवात होत. आता झालं 1-2 बोटी आल्यात ते का तिकडे. ते काही आता लेपी पण सुकात घातल्यात. निंबार गेले तरी कोण निवल नाही आले अजून. आणि आता भरती चालू आहे. जैसा जैसा पाणी भरात जाल तैशो बोटी येत जातील. आणि ते का बेरिंग मोठी पेटी घेऊन चाललंय डोक्यावर. काय रे काय मावरा? हा तर चोलट असतं तर तिकडंच दिघ्याच्या बंदरात देऊन येतात शक्यतो. बाकीचं मावरा वगैरे असतं तर घेऊन येतात. हे देखा सूर्य मावलावच्या स्थितीत मस्त सुंदर व्ह्यू आमच्या बंदरावरचं. हे देखा ही आमचा खेळाचं मैदान आणि आमचं गाव हातनं दिसते. चला सुंदर व्ह्यूचा एन्जॉय करत करत आमच्या जेटीवर जाऊया. ते काही यांचं दादलती आलतं ते मदत करावं लागलं. जावा चौकात जावा. संध्याकाळचा टाइम कपट्यावर आलं तर आंघोली खेळावला. आणि ते का ते दिलीप आणि मालजी दादा येते पेटी घेऊन. अच्छा आहे ना चोलट? हो ना. आणि यांचं काय आहे मावरा आणले देखून ते ओके बर्फ सोबत नेलेलं काय तर परत आणले. गेला घरी. हा मच्छी ताई नेली वाटतं आता गेलं ते. चला धन्यवाद. ते काय यो आता सुंदर व्ह्यू मस्त हतना ते घातना भारी दिसत एक नंबर. ही आमची चेटी आणि आमची खाडी. तर खाड्यांचा मी दाखवलेला धंदो. बाकी आता समुद्रात जातात, जाम खोलवर जातात. ते नवीन पोरांना नाही जमतं, उलटे वगैरे येतात बोलतं. जाम वादळ वार असतं ना आतमध्ये. तो मी नाही गेलो अवघ्या दिवस. आपण ट्राय करू गेलो तर जाऊ कवा तरी तुम्हाला दाखवीन. बाकी येते काय बारके होरी म्हणजे डिंग्यो ठेवल्यात. ते होडे येतील. येताना डिंग्याने मस्तपैकी कपट्याशी येणार. जाताना डिंग्यांचा वापर करून गेलेले आहे. सकाळचं 4-5 वाजता तामसात. आणि या संध्याकाळचा माहोल मस्त. इथे का होडी आलं इकडं. आणि आता महिला मंडळ पण ते का हळूहळू येवायला सुरुवात होईल. जैशो बोटी येतील तैशो. ठीक आहे
घेऊन चाललो मावरा दाखवा मला ऐसा काय देखून दे आमच्या सबस्क्रायबरने दाखवून दे. हे आधी काय अरे वा चोलट ते चोलट्यासाठी स्पेशली जातात. हे बर्फात मारून आणले शिंगटी चोलट शिंगटी आणि चोलटच आहेत ना बोंबील ते देखो बोंबील. चालेल थँक्यू. माझी अध्यक्ष कृष्णा बेडेकर त्यांचा आता मावरा देखला आपण गेलेलो चोलटाला जाम चोलट आणलो मंदिर. हो ना किती वाजता गेलेलो सकाळचं. हा हो का दिली तर द्या मग ऍड करीन मी. कृष्णा कशी घेऊन ऍड करू भेटली तर. 4-5 होडे एकदाच येतात आणि इकडे महिला मंडळ पण आल्यात. आपल्या दालद्यांची वाट देखतात. इकडची पण येतात. तर हळूहळू देखा आता कशी गर्दी होत जाईल देखा. आता कोणच नाही आहे ना हळूहळू गर्दी होत झालं ते. आणि मस्तपैकी आज हवा पण कमी आहे त्यामुळे जरा क्लिअर आवाज येईल तुम्हाला. इकडे देखा डिंगी घेऊन आता पगावल्याना चालल्यात आणि इकडे बारकी पोरं आंघोळी खेळतात. तर संध्याकाळचं टायमांचा धंदो देखा आता पगावले टाकतात पाण्यात या बाजूला येऊन आपल्या कपट्याच्या या बाजूला आल्यात. आणि देखा आता होऱ्यो आमच्या मामाची जायले पहिली. तिरंगो झेंडो मस्त पैकी डिंगी देखा कशी सोबतच आणतात. ते देखा आमच्या मामाचा डिंग्याने आयला हातपर्यंत. मग तुमची व्हिडिओ करते ताईचं डिंग्याने एक एक येत जातील दालदी डिझेल डरम. दसऱ्यात पाणी घेऊन पण आयलो येते का लगेच बंदरावर. येते का मोठं कूलर कोलब्याला नेलेलं नाही. ते देखा दालदी उतरलं आणि आता डिंगी टाका मामाच चाललंय. तो बाहेर टाकून येणार डिंगी. युट्यूबला दुसरा नाही करत मुहावरा दाखवा ऐसा आम्हाला पण. या देखा शिंगटो ते मुहावरा आहे थोडंसं सांगले. चोलट दिग्यात येताव ना ते दिग्यात लिलाव होतं चोलटाचं दिग्यातच देऊन येतात ना. तैसं डोकं चरवून आता घरा नेणार. भागी चिडलंय तैसं पूर्ण फॅमिली मिळून एक एक वस्तू आता हळूहळू येत जातील बोटी. आमच्या गावचं एकनाथ बुर्ले ढोल वादक त्यांची पण होडी आयले. त्यांची महिला आता वाट देखतात त्यांची ढिसा बिसा घेऊन आल्यात. उदय पोरा पण आल्यात. आता येतील ते पण कपट्यात देखा लगेच किती होऱ्यो आलो. अजून बरेचसे होऱ्यो येऊचे बाकी आहेत. एकदम कालोख पडलो का आपली सोलार लाईट पण पेटल. हे देखा त्यांची पण बोट आयलाय. नारायण मंदिरला आणताय धवून बिवून. टोपलत मंदिला मंदिला हे देखा सोन्यासारखे दिसतात ती मंदिला होता. मस्त आहेत ना मोठी मोठी. हा हो
ते का एकनाथ भुरले पण आल्यात आता. त्या टपांचा मावरा ते या मावरा आणलंय बोंबील. आणि आता नारळाला तुम्हाला ढोल वाजवताना दिसतील. हा नामदेव मामा आले कोल्ड्याला नेवला. हे काय रावस ना कोते आहे काय. इचरी का इचरी. अजून होरे आयलाच नाही सगळ्यांनी. पाऊस पडावं लागले बारीक बारीक. ते का 7:15 वाजल्यात आणि आपले सोलारच्या लाईटी पण आल्यात. अरे गोंगाट नका करू. आणि आता कालोख कालोख परत चाललंय. हे देखा होरे आले बहुतेक. नारायण आबा होया काय डिझेल. हे देखा डिझेल सोबत नेवं लागतं. जाम दूर जातात ना तेव्हा. तर एवढे होरे आले आणि अजून ये काय येतात. ये 2 आले परत. तर मित्रांनो ऐसा या आजचा माहोल आहे. बहुतेक या श्रावण महिनाभर माहोल रोजचाच असते. आणि उद्या गावकीची बंदी आहे. उद्या आणि परवा आहे नारळी पौर्णिमा. मग परवा पण जाणार नाही. बोलो आता आजचा दिवस आहे तर या माहोल जरा घेऊया रेकॉर्ड करून. तुम्हाला पण दाखवीन बोलू. तर कैसा वाटला आहे आमचा आजचा संध्याकाळचा माहोल. तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. जाते मी पण घरा. या व्हिडिओत आवराच. अजूनपर्यंत होरी येतात. बहुतेक होरी अजून येऊच्या येत राहतील. आणि त्यात गर्दी होतं पूर्ण कप्प्यावर. आता दिसावचं पण कमी झालं आहे. तर आता जाते घरा. टाटा बाय बाय. आणि हो तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमाच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.